एक प्रेमळ जोडपे ज्याने कधीही एकमेकांवर प्रेम व्यक्त केले नाही. दोघांनी एकमेकांना आपले चांगले मित्र मानले आणि वेळ असाच गेला. दोघेही एकमेकांसोबत इतके आनंदी होते की त्यांना इतर कोणाचीही गरज नव्हती. नेहमी एकमेकांसोबत वेळ घालवायचा. एके दिवशी कविता सकाळपासून संध्याकाळपर्यंत मनीषला फोन आणि मेसेज करत राहिली, पण मनीषकडून काहीच उत्तर आले नाही. कविता खूप अस्वस्थ आणि बेचैन झाली. सकाळपासून त्याने मनीषला अनेक फोन आणि मेसेज केले, पण त्याचा काहीच प्रतिसाद मिळाला नाही. काय करावे कविताला समजत नव्हते. बघता बघता रात्रीचे 2 वाजले. कविताला ना जेवलं होतं ना झोप लागली होती. मनीष तिच्याशी का बोलत नाहीये हेच गोष्ट तिच्या मनात फिरत होती. कविताने एक शेवटचा मेसेज पाठवला, जर मला तुमच्याबद्दल खूप वाईट वाटत असेल तर मी तुम्हाला कधीही मेसेज किंवा कॉल करणार नाही. यानंतरही मनीषकडून काहीच उत्तर न आल्याने कविता जोरजोरात रडायला लागली आणि रडत रडत कधी झोपी गेली ते कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी कविताला जाग आली तेव्हा तिने सर्वप्रथम फोन उचलला आणि पाहिले की मनीषचा मिस कॉल आला होता. काहीही विचार न करता कविताने लगेच मनीषला फोन लावला. कॉल रिसीव्ह करताच ती जोरजोरात ओरडू लागली, तुला काय झालं? मी काल खूप कॉल आणि मेसेज केले, तू एकालाही रिप्लाय दिला नाहीस. तुला काय समजलं आणि काय नाही? ती एका दमात बोलत राहिली. मनीषने अतिशय शांतपणे उत्तर दिले, बघ, मी काल खूप व्यस्त होतो आणि आता मी तुझ्याशी रोज बोलू शकत नाही. माझीही काही स्वप्ने आहेत आणि मला माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे. असे म्हणत मनीषने फोन कट केला. कविताच्या पायाखालची जमीनच सरकली. अचानक असे काय झाले की मनीषला तिच्याशी बोलायचे नाही हे तिला समजत नव्हते. ती जोरजोरात रडू लागली आणि मनीषच्या या बदललेल्या रूपाचा तिने स्वप्नातही विचार केला नव्हता. ती गोष्ट आठवत असताना तिच्या डोळ्यातून अश्रू पडतच होते. मनीषसोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणाचे चित्र कविताच्या डोळ्यांसमोर तरळत होते, जणू काही कालच दोघे भेटले होते, पण दोघांचे नाते 7 वर्षांपेक्षा जुने आहे हे दोघांनाही ठाऊक होते. ती अशक्त, एकटी आणि उदास वाटत होती, राहत होती. याआधी मनीष तिच्या प्रत्येक अडचणीत सोबत होता, पण यावेळी ती एकटी आणि दुःखी होती. कविता एका दिवसात इतकी तुटली की तिला आत्महत्येचा विचार येऊ लागला. संध्याकाळी कविताने हिम्मत एकवटून मनीषला फोन केला. मनीषने फोन उचलताच तो म्हणाला, मी सध्या खूप व्यस्त आहे, मी तुझ्याशी बोलू शकत नाही. सॉरी, आणि फोन ठेवला. रात्री 8 वाजता मनीषला कविताच्या नंबरवरून फोन आला. हाक ऐकून मनीष जोरजोरात रडायला लागतो आणि म्हणतो, ही सगळी माझी चूक आहे. हे सर्व माझ्या चुकीमुळे घडले आहे. याला मी जबाबदार आहे आणि दवाखान्यासाठी रडत घरी निघून जातो. हा कॉल कविताच्या आईने केला होता कारण कविताचा अपघात झाला होता आणि कविता हॉस्पिटलमध्ये मनीषचे नाव घेत होती. तितक्यात मनीष हॉस्पिटलमध्ये पोहोचला. कविताचे डोळे उघडतात आणि ती म्हणते, मी असे काय केले की तुला माझ्याशी बोलायचे नाही? तुझ्याशिवाय मी काय करणार? मला मरू दे. मनीषच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले आणि तो म्हणतो, ही तुझी चूक नसून नशिबाची चूक आहे. माझ्या हृदयात एक छिद्र आहे आणि मी काही दिवसांचा पाहुणा आहे. म्हणूनच मला तुझ्यापासून दूर जायचे होते, जेणेकरून तुम्हाला दुःख होणार नाही. कविता मनीषचा हात धरून हसते आणि डोळे बंद करते. आदित्यच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ती मनीषसोबत शेवटचा श्वास घेते. काही वेळातच मनीषला हृदयविकाराचा झटका येतो आणि मनीषही जगा